छुट्टियों में ज्यादातर लोग कहीं ना कहीं घूमने का प्लान बनाते हैं। अगर वह जगह कोकण का समुद्र तट हो तो कहना ही क्या। अप्रैल के शुरू से ही कोकण का समुद्री तट पर्यटकों से गुलजार है। लगातार छुट्टियों के कारण कोकण समुद्री तट एक बार फिर चहल पहल से भर गया है। कोकण में हजारों पर्यटक यहां की खूबसूरती का आनंद लेने रोज पहुंच रहे हैं। बढ़ती गर्मी के कारण पर्यटक यहां समुद्र के पानी में तैरने का लुत्फ उठा रहे हैं। पिछले 4 दिनों से रत्नागिरी के दापोली, गर्दे, हरने, गुहागर, आरेवारे और गणपतिपुले के समुद्र तटों पर बड़ी संख्या में पर्यटकों की भीड़ देखी जा रही है। स्कूली छुट्टियों के कारण पर्यटन सीजन यहां अप्रैल में शुरू होता है। कोकण में समुद्र तटों के पास से होटल अप्रैल की शुरुआत से ही हाउसफुल होते हैं। मुंबई, पुणे और नागपूर से बड़ी संख्या में पर्यटक यहां पहुंच रहे हैं। एकदम सुंदर या रेंज मध्ये एन्जॉय करतोय आणि बरेच दिवसापासून माझी इच्छा होती गणपतीपुळ्याला जायचे म्हणून माझी फर्स्ट टायमिंग आहे काय। आणि मी लातूरवरनं सोलापूर, कोल्हापूर, ज्योतिबा हे दर्शन करून पुन्हा इथं गणपतीपुळेला पोहोचलेलं आहे। कारण काय माहिती आहे का, ही दिसते ना वाहनं वगैरे काय म्हणते त्याला, काय मला काय समजत नाही नवीन असल्यामुळं। पण ह्याच्यामध्ये बसून वगैरे आतमध्ये जाऊन कमीत कमी 1 ते 1.5 किलोमीटर आतमध्ये जाऊन आलेलो आहे। आपला फक्त 1 दिवस मुक्काम राहणार इथं, त्याच्यानंतर मुंबई झाले की पुन्हा झालं की लगेच लातूर डिस्ट्रिक्ट। हे सलग सुट्ट्यामध्ये तर आनंद घ्यायलाच पाहिजे। मी धुळ्याहून आलेलो आहे। धुळ्याहून येता मी गणपतीपुळे दर्शन घेण्यासाठी मधले जे स्पॉट आहेत कोल्हापूर वगैरे, त्या स्पॉटमधून आम्ही कोल्हापूरचं दर्शन वगैरे घेऊन इकडे आलेलो आहेत। 2 दिवस तरी कमीत कमी इथं पाहिजेत आणि फुल एन्जॉय चालू आहे। सगळ्या राईड इथं ज्या आहेत, ॲडव्हेंचर राईड आहेत, बनाना राईड आहे, स्लिपिंग राईड आहे, परत ड्रॅगन राईड आहे, ज्या आहेत ते एकदम व्यवस्थित आहेत या राईड। हो, दर्शन घेऊनच आम्ही राईड वगैरे केलेले आहेत। कालही दर्शन घेतलं, आजही दर्शन। कोकणाचं तर काही विचारायचं कामच नाही, कोकण तर कोकणच आहे। आणि शेवटी इथला हापूस आंबा जो आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये, काय पूर्ण जगामध्ये फेमस आहे।